रात्रभर प्रवास करून हायवेला एका ठिकाणी छोट्याशा ढाब्याजवळ आम्ही थांबलो. सगळेजण दात बीत घासून घेत आहेत, फ्रेश होत आहेत. मग इथंच नाश्ता वगैरे करणार आहोत. याच्यानंतर काय थांबणार नाही, डायरेक्ट आपली गाडी आपल्या शेगावला जाणार आहे. सगळेजण फ्रेश वगैरे झालं. पलीकडेच पेट्रोल पंप आहे. आम्ही जवळपास 20 जण असल्यामुळं पहिलाच विचारून घेतलं वॉशरूम आहे का, फ्रेश व्हायची सुविधा आहे का, मगच हॉटेलमध्ये थांबलो. कोण ब्रश करायले, कोण काय करले, कोण इथे बसले. 4-5 हॉटेल हुडकल्यानंतर फक्त कुठंतरी एक हॉटेल मिळालंय. ताटला काय बसून बसून आईला. जिजाऊ सृष्टी म्हणून आहे, तर आम्ही जिजाऊ सृष्टीला आलोय बघा. मस्त बघण्यासारखं आहे. राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ आहे असं म्हणतात. बघा गार्डन आहे. आम्ही सुद्धा पहिल्यांदा स्वराज्यजननी जिजाऊंचे मायबाप म्हाळसारांनी व वीर लखुराजे जाधव यांचे जगातील पहिले प्रेरणाशिल्प. एवढंच माहिती लिहिल्या, याच्या व्यतिरिक्त आणखी काय कुठं काय लिहिलेलं नाही आहे. सगळं चालू आहे, डेव्हलपमेंट वगैरे व्हायला आहे बघा. एवढं अजून काम वगैरे चालू आहे. हे किती छान बनवले बघा. म्हणावं तशी डेव्हलपमेंट नाही, सगळीकडे प्रत्येक गोष्टीचं गार्डनचं काम चालू आहे. तर बघा हे इथं कारंजाचं काम चालू आहे. इकडे बघा अंडर डेव्हलपमेंट आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
जय जिजाऊ जय शिवराय. रात्री 12 वाजता निघालेलो. आता जवळपास 4:30 वाजल्या. 4:30 वाजता येऊन शेगावमध्ये पोहोचलोय. तर आता रात्री पासून आंघोळ नाही काय नाही, मग तसंच होतं आतापर्यंत. मग इथं एक छोटंसं हे होतं, तिथं आंघोळ वगैरे केली. मग आता आवरायचं, दर्शनला वगैरे जायचं. ऊन एक एवढा आहे, सगळं हे व्हायलंय, घामाघूम झाले. गौरव मी आहे, आमची गाडी लावल्या, गौरव पाठीमाग आहे. सगळीजण आंघोळ वगैरे करल्यात, आवराल्यात. जवळपास आम्ही 4:30ला शेगावमध्ये पोहोचलोय. तर आंघोळ बिंघोळ काही केलं नव्हते, तसंच घामानं बसून घामानं शर्ट वगैरे घाण वास मारायला. तर अगदी मंदिराच्या पलीकडच्या बाजूलाच आम्हाला एक फ्रेश होण्यासाठी वॉशरूम वगैरे किंवा आंघोळ करण्यासाठी एक ठिकाण भेटलं. तर तिथं फ्रेश वगैरे झालो. कसं एकदम घाणेरडी व्यवस्था होती तिथं.
बाथरूम बिथरूम सर्व घाणेरडे होते. कसं तरी आवरलं आता. थोड्या वेळात आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. तर आमची गाडी इथं पार्किंग मध्ये पार्क केलोय आणि बाकीचे सगळे एक 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 जण आवरून घेत आहेत. आम्ही सुद्धा आवरलो. मध्ये एक ठिकाणी जेवायला थांबलेलो, पण तिथं काय जेवण चांगलं नव्हतं. शेवभाजी आणि डाळ फ्राय होती, पाणी सर्व. तर कसं तर केलं आता दर्शनासाठी जाईन, दर्शन घेईन आणि दर्शन नंतर आम्ही इथे काय स्टे करणार नाही. डायरेक्ट आम्ही शिर्डीला निघणार आहोत. जवळपास 350 किलोमीटर आहे इथून. तर रात्री 11च्या आसपास आम्ही निघणार आहोत इथून.